मागील भागात आपण पाहिलं, जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कोणीच माझ्यासोबत नव्हतात. पण आई, दिव्या, कार्तिक, दिनेश दादा, निवेदिता वहिनी, काका काकी सगळ्यांनीच मला सांभाळून घेतलंय. ज्यामुळं असा तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊन त्यांना दुखावणं मला जमणार नाहीये. माझं ठरलं की मी स्वतः काय ते तुम्हाला सांगेन, दीक्षा ठामपणे म्हणाली. आता पुढे. दिशू, अगं पण आई, मी म्हणाली आहे ना मला विचार करायला वेळ हवाय. प्लीज मला फोर्स करू नकोस. ठेवते मी फोन. दीक्षानं कॉल कट केला आणि मोबाईल बाजूला फेकून खोल श्वास घेतला. दक्ष तिच्या घरी गेलेला हे ऐकून तिला आश्चर्यच वाटलं होतं. एक वेळ तो त्याच्या घरी सगळं सत्य सांगेलही हे तिला अपेक्षित होतं, पण तिच्या घरी जाऊन त्यानं सगळं कबूल करणं हे तिच्यासाठीही नवीनच होतं. नकळत तिची पावलं गेस्ट बेडरूमकडे वळली. दार लॉक नव्हतं. ती हळूच दार उघडून आत आली. कार्तिक दुसऱ्या बेडरूममध्ये झोपला होता, त्यामुळे दक्ष एकटाच होता या रूममध्ये. दीक्षा हळूच त्याच्या शेजारी बसली. बाल्कनीतून येणाऱ्या उजेडात ती दक्षचा चेहरा निरखत होती. दिवसभराच्या मानसिक ताणामुळं त्याचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता. केस विस्कटले होते, कपाळावर आठ्या होत्या. तिचा हात तिच्याही नकळत त्याच्या केसांमधून फिरला आणि त्याच्या आठ्याही विरून गेल्या. चेहरा शांत झाला. त्याला पाहून तिचं मन भरून आलं. भले तिच्या मनात त्याच्याविषयी राग भरला होता, पण तो त्याच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद होती. त्यांच्या नात्याचं भविष्य अधांतरीच होतं अजूनही, पण निदान त्यानं खरं काय ते मान्य केलं होतं. दीक्षानं एक हताश सुस्कारा सोडला आणि ती तशीच बाहेर निघून आली. पुढचे 2-3 दिवस असेच निघून गेले. हळूहळू घरातले सगळे जे झालं ते ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करत होते. दिनेश, निवेदिता आणि काका काकी दिल्लीला निघून गेले होते. दिनेश थांबायचं म्हणत होता, पण तिकडे दिल्ली ऑफिसलाही बरंच काम पेंडिंग होतं, त्यामुळे त्याचा नाईलाज होता. दक्ष त्याच्याकडून सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण कार्तिक सोडला तर कोणीच त्याच्याशी बोलत नव्हतं. दीक्षाचा आणि त्याचा कामापुरता संवाद असायचा. तिला त्याच्या डोळ्यात गिल्ट दिसायचं आणि मन उदास व्हायचं, पण ती जाणून बुजून दुर्लक्ष करायची. आता कुठे दक्षला जाणीव होत होती दीक्षानं किती काय सहन केलं होतं. दीक्षा आजपासून परत ऑफिस जॉईन करणार होती. तिचं आवरायला म्हणून ती रूममध्ये आली, तेव्हा दक्ष ऑलरेडी तिकडे रेडी होत होता. त्याचा उतरलेला चेहरा पाहून तिला कसं तरीच झालं. भले तिच्या मनात त्याच्याविषयी राग होता, पण तरीही तिला परिस्थितीची जाणीव होती. घरातही कोणी त्याच्याशी बोलत नव्हतं. त्याचंही कशात लक्ष नसायचं, ना नीट खायचा ना काही. दीक्षाला नाही म्हटलं तरी त्याची काळजी वाटायला लागली होती. एक माणूस म्हणून दक्ष नक्कीच वाईट नव्हता. गैरसमज वगैरे बाजूला ठेवला तर आजवर त्यानं कधीच तिला वाईट नजरेनं पाहिलं नव्हतं, की तसा कधी स्पर्शही केला नव्हता. दक्ष आरशात पाहून केस सेट करत होता. ए झिपऱ्या, काहीही उपयोग होणार नाहीये हे असे केस सेट करून. दीक्षा निर्विकार चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिचा आवाज ऐकून त्यानं चमकून मागे वळून पाहिलं. तिला स्वतःहून आपल्याशी बोलताना पाहून जरासं का होईना त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. काय म्हणाले मी? असं काय पाहतोयस डोळे फाडून? घुबड कुठला. चल सरक, मला रेडी व्हायचंय. तिनं हळूच त्याला बाजूला ढकललं. ए असू देत हा, मी बॉस आहे लक्षात ठेवायचं. तसंही माझ्यावर फिदा आहेत हा आपल्या ऑफिसमधल्या पोरी. तुला काय कळतंय म्हणा. तोही नॉर्मली बोलून गेला. ओ हो, शेख चिल्ली कारखानीस. उगाच दिवा स्वप्न पाहू नकोस हा तू. फिदा आहेत म्हणे. हो, त्यात जा मग, त्यातलीच एक पकड. आला मोठा शहाणा. दीक्षानं नाक मुरडलं. बघच तू, आजच कामाला लागतो. तसंही सावनी कालच मेसेज करत होती मला. तिला जॉब चेंज करायचा आहेच अनायसे. इंटरव्ह्यू द्यायला सांगतो आपल्या ऑफिसमध्ये. दक्ष तिला टशन देत म्हणाला. सावनी, अवनी, पावनी, भवानी कोणी काय येईना, मला काय फरक पडतोय. दीक्षा धुसफुसत म्हणाली. भवानी? ही कोण नवीन? अगं सावनी नाव आहे तिचं, बार्बी डॉल, रिमेंबर ना? दक्ष मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. बार्बी केलंस ना तर तिच्या झिंजा उपटून हातात देईन तुझ्या. मग बस टकली बार्बी घेऊन, दीक्षा फनकारून म्हणाली. तिनं हातातला परफ्यूम दक्षच्या नाकासमोर फवारला. आच्छी. दक्ष शिंकला तशी ती तिरकस हसली. अगं ए मंदेश्वरी, असं कोण नाकासमोर परफ्यूम मारतं? आच्छी.
दक्ष शिंकत सुटला. तशी दीक्षा जोरजोरात हसायला लागली. कसं दिसतंय बघा, लाल नाकाचं माकड. दीक्षानं त्याला वेडावून दाखवलं, पण तो मात्र तसाच तिच्याकडे एकटक पाहत उभा होता. शिंकून डोळ्यात पाणी आलं होतं त्याच्या, पण तिला हसताना पाहून ओठावर मात्र स्माईल होती. काय पाहतोयस असा? दीक्षानं हसता हसता विचारलं. एक सांगू दीक्षा? तो म्हणाला तशी ती एकदम हसायची थांबली. काय? तिनं विचारलं. माझ्यावर हवा तेवढा राग काढ तू. आय स्वेअर मी काहीच बोलणार नाही, पण प्लीज अशीच हसत राहा. खूप छान दिसतेस हसताना. दक्ष तिच्या नजरेत पाहत म्हणाला तशी तिनं मान वळवली. मी आलेच, असं म्हणत दीक्षा बाहेर निघून गेली. दक्ष हताशपणे ती निघून गेली तिकडे पाहत राहिला. दीक्षा ऑफिसला पोहोचली तेव्हा अनूप आणि कार्तिक मीटिंगमध्ये होते. तिच्या डेस्कवर बसत तिनं कामाला सुरुवात केली. तासभर झाला असेल की पिऊन तिच्या डेस्कजवळ आला. मॅडम, तुम्हाला कुणीतरी भेटायला आलंय. हो आलेच, दीक्षा म्हणाली आणि त्याच्या मागे लॉबीत गेली. तिकडे बसलेल्या दर्शनला पाहून तिला आश्चर्य वाटलं. दादा, तू इकडे? तिनं विचारलं. तुला भेटायला आलोय. आई म्हणाली तू घरी येऊ नको असं सरळ सरळ सांगितलंस तिला. मग काय करणार होतो? इकडे येण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता, दर्शन म्हणाला. बस ना, चहा कॉफी काय घेणार आहेस? दीक्षाने विचारलं. मी इकडे चहा कॉफी पिण्यासाठी आलेलो नाहीये दीक्षा, मला बोलायचंय तुझ्याशी, दर्शन म्हणाला. ओके, पण ही जागा योग्य नाहीये बोलायला दादा. मी तुला लंचमध्ये भेटते. इथेच कॉर्नरला एक चांगलं रेस्टॉरंट आहे, तिकडे भेटूया 1 वाजता. मी आजच परत ऑफिस जॉईन केलंय, त्यामुळं काम सोडून असं इकडे बसणं बरोबर वाटणार नाही, दीक्षा म्हणाली. ठीक आहे, भेटूया लंचला, असं म्हणत दर्शन तिकडून निघून गेला. दीक्षा आत जाण्यासाठी मागे वळली आणि समोर दक्षला पाहून तिथेच थांबली. दर्शन आला होता? त्यानं विचारलं. दिसतंय ना तुला तो आला होता ते, तरी काय विचारतोयस? दीक्षा इरिटेट होत म्हणाली. सॉरी, तसं नाही, पण तू असं त्याला जायला. भेटणार आहे मी परत त्याला लंच टाईममध्ये, तेव्हा बोलेन. दीक्षा आत निघून गेली. दक्ष केबिनमध्ये आला आणि डोक्याला हात लावून बसला. त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी तो दीक्षाच्या घरी गेला होता. आता भूतकाळ. दारावरची बेल वाजली तसा सुधाकरने पेपर बाजूला ठेवला आणि जाऊन दार उघडलं. तुम्ही इकडे? दारात उभे असलेल्या दक्षला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं होतं. हो, मी आत येऊ का? दक्षने विचारलं. हो हो, या ना. सुधाकर रावांनी त्याला आत घेतलं, पण त्यांची नजर बाहेर भिरभिरत होती. दीक्षा नाही आलीये, मी एकटाच आलोय, कारण मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय, दक्ष गंभीर होत म्हणाला. जरा सगळ्यांना बोलवता का? हो, पण तुम्ही काही चहा कॉफी वगैरे? नकोय मला, प्लीज. मी इकडे फक्त तुमच्याशी बोलायला आलोय, आणि जे मी बोलणार आहे ते ऐकल्यावर आय एम शुअर तुम्ही मला पाणीही विचारणार नाही, दक्ष हलकं हसत म्हणाला. सुधाकर रावांनी न कळून फक्त सगळ्यांना आवाज दिला. तसे सगळे हॉलमध्ये जमले. माझं आणि दीक्षाचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालेलं हे तर तुम्हाला माहीतच आहे, दक्षने बोलायला सुरुवात केली. ते कसं विसरू आम्ही? 4 चौकात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही त्या पोरीनं, तिची काकू फणकारली. हे बघा, आधी माझं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर ठरवा दीक्षा दोषी आहे की नाही. असं म्हणत दक्षने सुरुवातीपासून त्यांना सगळं काही सांगायला सुरुवात केली. जसजसं तो सांगत होता तसतसे सगळे अचंब्याने त्याच्याकडे पाहत होते. दर्शनच्या रागानं मुठी आवळल्या होत्या, तर दीक्षाची आई आणि काकू पाणावलेल्या डोळ्यांनी दक्षकडे पाहत होत्या. सगळं सांगून झालं तसा दक्ष थांबला. हाऊ डेअर यू? दर्शन रागानं त्याच्यावर धावून गेला. दर्शन, त्याचे काका ओरडले. मूर्खपणा करू नकोस, काहीही झालं तरी दीक्षाचा नवरा आहे तो. नवरा आणि हा? याच्या सांगण्यावरून मी माझ्या लाडक्या बहिणीवर नको नको ते आरोप केलेत. तिला चुकीचं समजत आलोय. तिनं किती प्रयत्न केले माझ्याशी बोलायचे, पण मी मात्र तिचं अजिबात ऐकून घेतलं नाही. या अशा माणसाला तुम्ही तिचा नवरा म्हणताय? युजलेस, दर्शन चिडून ओरडला. बरोबर बोलतोय दर्शन, आतापर्यंत खूप मान ठेवला तुमचा, पण आता नाही. काय केलं हे? तुमच्या एका नाटकामुळं आमची मुलगी आम्हाला कायमची दुरावली.
किती पोटतिडकीनं सांगत होती ती सगळं खोटं आहे म्हणून. आणि मी मात्र तुमच्या बोलण्यात आलो आणि या हातांनी तिचं आयुष्य बर्बाद करून बसलो. सुधाकरराव डोक्याला हात लावत म्हणाले. ते काही नाही, आज हिशोब करूनच टाकूया. दर्शन, पोलिसांना फोन कर. या लफंग्याला जेलमध्येच टाकतो. सुधाकरराव चवताळून उठले. सुधाकर, जरा शांत डोक्याने विचार कर. आतताईपणा करून काही होणार नाहीये. विसरू नकोस, दीक्षा अजूनही याची बायको आणि कारखानिसांची सून आहे. आपलं एक चुकीचं पाऊल तिचं नुकसान करू शकतं. सुरेंद्र म्हणाले तसे सुधाकर जराशे शांत झाले. सगळ्यात आधी तर आपल्याला दीक्षाला या माणसाच्या तावडीतून सोडवावं लागणार आहे. सुरेंद्रने दक्षवर जळजळीत कटाक्ष टाकला. मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी चुकलो, खूप चुकलो. दीक्षाला एका गैरसमजापायी त्रास दिलाय मी. मला जी काही शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता. पण हेही तितकंच खरं आहे की मी दीक्षाशी लग्न जरी जबरदस्तीने केलं असेल तरी माझं प्रेम आहे तिच्यावर. दक्ष हात जोडत म्हणाला. प्रेम? तुला प्रेमाचा अर्थ तरी कळतो का? आणि तुला काय वाटलं, प्रेम आहे असं केलं की आम्ही किंवा दीक्षा तुला माफ करू? दर्शन चिडत म्हणाला. नाही, तशी अपेक्षाही नाही आहे माझी. पण प्लीज मला एक संधी द्या माझ्या चुका सुधारण्याची. प्लीज, दीक्षाशी जो काही अबोला धरलाय तुम्ही सगळ्यांनी तो मिटवा. मला माहिती आहे ती तुम्हाला खूप मिस करते. माणसांमध्ये असूनही एकटं वाटतं तिला, कारण तिची फॅमिली तिच्यासोबत नाही आहे. दक्ष म्हणाला. वा, सगळं करून सवरून आता बरी रे उपरती झाली तुला. आला लगेच वर तोंड करून माफी मागायला. ते काही नाही भाऊजी. दर्शन, उद्याच्या उद्या आपण जातोय कारखानिसांकडे आणि आपल्या दीक्षाला परत घेऊन येतोय. खूप सोसलं तिनं, आता बास झालं. दीक्षाची काकू संतापाने दक्षकडे पाहत म्हणाली. तो मात्र भरल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत होता. आता कशाला बसलायस इकडे? चहा पाणी विचारू असं वाटतंय की जेवायला घालू तुला सागर संगीत? असा गैरसमज आहे तुझा. तू असशील मोठा माणूस, पण तुझी नियत फारच छोटी आहे. निघालास तरी चालेल आता. दर्शन चिडून म्हणाला तसा दक्ष उठून उभा राहिला. परत एकदा तुमची माफी मागतो मी. मला माहिती आहे ते शक्य नाही आहे, पण जाता जाता एवढंच बोलून दक्ष दीक्षाच्या घरातून बाहेर पडला. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं त्याच्या. तो तसाच ड्राईव्ह करत त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन बसून राहिला. आता वर्तमान काळ. केबिन डोअरवर नॉक झालं तसा दक्ष विचारातून बाहेर आला. येस? दक्ष, कार्तिक आत आला. अनुप आणि माझं डिस्कशन झालंय. आणि दक्षचा चेहरा पाहून कार्तिक बोलायचं थांबला. दक्ष, काय झालंय? कार्तिकनं त्याच्यासमोर बसत विचारलं. दर्शन आला होता, दीक्षाचा मोठा भाऊ. दीक्षा त्याला भेटायला जाणार आहे लंच टाईममध्ये. कार्तिक, ते... दक्ष, तुझी भीती मी समजू शकतो, पण आता मात्र तुला मी एकच सल्ला देऊ शकतो. तो म्हणजे दीक्षाला तुझ्या मनातल्या फिलिंग्स सांगून टाक. हे बघ, तिच्या डोक्यात काय फिरतंय हे कुणालाच माहीत नाही आहे. उद्या तिचा डिसिजन काय असणार आहे हेही आपण जज करू शकत नाही आहोत. पण तुझं असं कुढत राहणं मला सहन होत नाही आहे. तिच्यासमोर व्यक्त हो दक्ष. भले तिचा निर्णय काहीही असो, पण निदान तुझ्या मनात रिग्रेट्स तरी राहणार नाहीत. कार्तिक त्याला धीर देत म्हणाला. आय गेस यू आर राईट कार्तिक. मला लवकरात लवकर दीक्षाशी बोलायला हवंय. दक्षने एक खोल श्वास घेतला. ग्रेट, ऑल द बेस्ट. कार्तिकनं डोळे मिचकावले आणि दक्ष त्याही परिस्थितीत हसला. लंच टाईम झाला तशी दीक्षा ऑफिसमधून बाहेर पडली. तिच्या डोक्यात बरेचसे विचार फिरत होते. दर्शन बोलायचे म्हणालाय म्हणजे नक्कीच तो तिला परत यायला सांगणार याची तिला खात्री होती. पण तिच्या मनात मात्र गोंधळ माजला होता. तिचं मन अजूनही कुठल्याच निर्णयावर आलं नव्हतं. ती रेस्टॉरंटमध्ये पोहोचली तेव्हा दर्शन ऑलरेडी तिची वाट पाहत बसला होता. दीक्षा, कशी आहेस? दर्शनने विचारलं. ठीक आहे दादा. दीक्षा हलकं हसली. आधी ऑर्डर देऊया आणि मग बोलूया. दर्शन म्हणाला आणि त्याने वेटरला बोलावून ऑर्डर प्लेस केली. बोल दादा, काय बोलायचं होतं तुला? दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. दीक्षा, तुमच्या लग्नाविषयी दक्षने सगळ्यांना घरी खरं काय ते सांगितलं. सो आता मला आम्हा सगळ्यांनाच असं वाटतंय की तू दक्षला डिवोर्स द्यावास आणि आपल्या घरी परत यावंस. दर्शन क्लिअर कट बोलून मोकळा झाला.
दादा, एवढं सोपं वाटतंय तुला हे सगळं? दीक्षानं विचारलं. त्यात अवघड ते काय आहे दीक्षा? तुलाही माहिती आहे त्या मुलानं तुला फसवलंय. मग या जबरदस्तीच्या नात्यात कशाला उरफटायचं आहे तुला? त्याच्या फॅमिलीचा वगैरे विचार करायची गरज नाही आहे. त्यांच्या मुलाच्या कर्माची शिक्षा तू कशाला भोगायचीस? ते पाहून घेतील काय ते? दर्शन कोरडेपणाने म्हणाला. दादा, मला मान्य आहे दक्षने जे काही केलं ते चुकीचं होतं, पण त्यात त्याच्या फॅमिलीची काय चूक? आई, दिव्या, काका काकी, कार्तिक, दिनेश दादा, निवेदिता वहिनी, तुला कल्पनाही नाही आहे त्यांनी किती जीव लावलाय मला. जेव्हा माझ्या माणसांनी माझ्यावर अविश्वास दाखवला ना, तेव्हा या सगळ्यांनी मला आपलंसं केलंय. दिग्विजय गेला हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मी पुरती तुटून गेलेले. पण तेव्हाही हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि दक्ष कितीही वाईट वागला असेल तरी एक माणूस म्हणून तो वाईट नाही आहे दादा. आमचं ज्या परिस्थितीत लग्न झालेलं त्या परिस्थितीत तो काहीही करू शकला असता, माझा गैरफायदा घेऊ शकला असता, माझ्यासोबत दुष्कृत्य करू शकला असता. आम्ही एकाच बेडरूममध्ये एकाच बेडवर झोपलोय दादा, पण त्यानं कधीही त्याच्या मर्यादा ओलांडलेल्या नाही आहेत की कधी मला माझ्या मर्जीविरुद्ध स्पर्शही केला नाही आहे. असं असताना एका फटक्यात सगळ्यांना असं तोडणं कसं शक्य आहे? मला थोडा वेळ हवाय सावरायला आणि विचार करायला. मी तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही. प्लीज मला समजून घे, दीक्षा त्याला समजावत म्हणाली. दीक्षा, खरं खरं सांग, तुला दक्ष आवडतो? प्रेमात पडली आहेस त्याच्या? दर्शन तिच्याकडे पाहत म्हणाला. काय बोलतोयस दादा? मी त्याच्या प्रेमात? नो वेज. तो जे वागलाय त्यानंतर. दीक्षा हायपर होत म्हणाली, पण तिचं नजर चोरणं दर्शनच्या नजरेतून सुटलं नव्हतं. तसं असेल तरच चांगलं आहे सगळ्यांसाठी, दर्शन धारदार आवाजात म्हणाला. तशी दीक्षानं नजर झुकवली. मला परत असं वाटतंय की तू घरी यावंस दीक्षा, अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नकोस. दर्शन त्याच्या मुद्द्यावर ठाम होता. मी विचार करेन, दीक्षा म्हणाली. त्यांची ऑर्डर आली ते तसे दोघे जेवायला लागले. जेवण करून दर्शन घरी निघून गेला आणि दीक्षा ऑफिसमध्ये परतली. दिवसभर दर्शनचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं आणि परत एकदा भावनांचा गोंधळ उडाला होता. दक्षविषयी नक्की काय वाटतंय हे तिचं तिलाच कळत नव्हतं. राग तर एवढा होता की तिच्या हातात असतं तर तिनं त्याला जीवे मारलं असतं, पण त्याच वेळेस तिच्यातली माणुसकी डोकं काढत होती. गेले कित्येक दिवस दक्षच्या डोळ्यात तिला वेगळेच भाव दिसायचे, ज्याचा अर्थ तिला कळत नव्हता असं नव्हतं, पण ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती त्याच्याकडे. त्याचं बदललेलं वागणं, तिच्याकडे पाहण्याची नजर, तिची काळजी घेणं, तिला जपणं, तिच्या पाठीशी उभं राहणं, तिलाही कळत होतं सगळं, पण कदाचित समजून घ्यायची सध्या तरी तिची मानसिकता नव्हती. संध्याकाळी काम संपवून दीक्षा घरी आली. दिव्या आणि अनुराधा हॉलमध्ये बसल्या होत्या. तिला आलेलं पाहून दिव्यानं तिला हाक मारली. वहिनी, ये ना, बस ना इकडे, दिव्या म्हणाली. तशी दीक्षा तिच्या शेजारी जाऊन बसली. तिघीजणी गप्पा मारत होत्या. तेवढ्यात दक्ष घरी पोचला. त्या तिघींना बोलताना पाहून त्याची पावलं काही क्षण तिकडेच घुटमळली, पण त्याला पाहून दिव्या आणि अनुराधांना माना फिरवल्या. तो त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहत होता. मग त्यांची काहीच रिॲक्शन येत नाहीये हे पाहून तो खाली मान घालून वर निघून गेला. दीक्षाला जरासं वाईटच वाटलं. आई, तिनं अनुराधांना हाक मारली. काय ग, काही हवंय का खायला वगैरे? नाथाला सांगू का? त्या लगेच म्हणाल्या. काही नकोय मला. एक सांगू का? मला असं वाटतंय तुम्ही आणि दिव्यानं दक्षशी बोलायला हवं, दीक्षा म्हणाली. काय? कसं शक्य आहे दीक्षा? तो जे काही वागलाय त्यानंतर त्याला माफ करू अशी अपेक्षाच कशी ठेवतेस तू? अनुराधा जराशा चिडल्या. आई, प्लीज शांत व्हा. माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा, दक्ष जे काही वागला त्यामुळे सगळ्यांनाच मनस्ताप झालाय, नो डाऊट. पण आई, तो जे वागला त्यामागे त्याची काही कारणं होती ना. मी त्याचं समर्थन करत नाही आहे, कधी करणारही नाही. पण आत्ता जे काही त्याला सहन करावं लागतंय त्याचा त्याला खूप त्रास होतोय. माझ्याशी तो जे वागला ते वागला, पण आई, तुम्ही आणि दिव्या त्याच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या आहात. मी स्वतः त्याची अवस्था पाहिली आहे. त्यानं त्याच्या चुका सुधारायला सुरुवातही केली आहे. त्यानं कुणाला सांगितलं नाही आई, पण तो माझ्या घरी गेला होता, दीक्षा म्हणाली. तशा अनुराधा तिच्याकडे आश्चर्यानं पाहायला लागल्या. खरंच?
त्यांनी विचारलं. हो आई, मला माझ्या आईने सांगितलं आणि आज माझा मोठा भाऊही भेटला होता मला. तो माझ्या घरी गेला होता. त्यानं सगळं खरं सांगितलं आणि घरच्यांची माफीही मागितली. त्यांचा राग, त्यांची बोलणी, सगळं काही सहन केलं. आधीचा दक्ष असता तर कोणी त्याला इतकं काही बोलतंय तर गप्प बसला असता का? अजिबात नाही. पण इथे मात्र त्यानं काहीही सफाई दिली नाही. याचा अर्थ त्याला त्याच्या वागण्याचा जेन्युइनली पश्चाताप होतोय, दीक्षा म्हणाली. दीक्षा, तू जे सांगतेस ते खरं असेल तर आनंदच आहे, पण तरीही आई, त्यानं परत असं वागू नये असं वाटतंय तुम्हाला. मला पटतंयही, पण ते तुम्ही त्याच्याशी बोलूनही त्याला समजावू शकता ना. असा अबोला धरून तुम्ही स्वतःलाही त्रास करून घेताय आणि त्यालाही त्रास होतोय. आई, माझं आणि त्याचं नातं कसंही असलं तरी तुमच्यावर आणि दिव्यावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. प्लीज त्याला अंतर देऊ नका. दीक्षा कळवळ्यानं म्हणाली. तशा त्या दोघीही विचारात पडल्या. ठीक आहे दीक्षा, अनुराधा म्हणाल्या तशी तिनं त्यांना स्माईल दिली. मी आलेच आई. दीक्षा वर जायला निघाली. वहिनी, दिव्या तिच्या मागे पॅसेजमध्ये धावत आली. काय, तू दादाला माफ करू शकशील? तिने दीक्षाकडे पाहत विचारलं तशी दीक्षा एकदम गंभीर झाली. माहीत नाही दिव्या, मला खरंच माहीत नाही, दीक्षा म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली. रात्रीची जेवणं झाल्यावर सगळं आवरून दीक्षा वर आली. दक्ष नेहमीप्रमाणे गेस्ट रूममध्ये असेल असा विचार करून तिनं रूमचा दरवाजा उघडला आणि आत आली. तिचं लक्ष बाल्कनीत गेलं. दक्ष तिला पाठमोरा उभा असलेला दिसला. ती ताडताड चालत बाहेर आली आणि तिनं बाहेर पाऊल टाकलं आणि समोर पाहून स्तब्ध झाली. दक्षने बाहेर कॉफी टेबल सेट केलं होतं. कॉफी, दीक्षाचे फेवरेट रम बॉल्स आणि नाचोज. दीक्षा गोंधळून त्या सगळ्या अरेंजमेंट्स पाहत होती. आवडलं तुला? दक्षने हलकं हसत विचारलं. हा काय फालतूपणा आहे दक्ष, हे सगळं काय आहे? दीक्षानं वैतागत विचारलं. दीक्षा, प्लीज चिडू नकोस. मला खरं तर तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून हा सगळा खटाटोप केलाय. प्लीज नाही म्हणू नकोस. दक्ष केविलवाण्या चेहऱ्यानं म्हणाला तशी दीक्षा विचारात पडली. त्याचं असं रिक्वेस्ट करणं तिला कन्फ्यूज करत होतं. दीक्षा, ती काहीच बोलत नाही हे पाहून दक्षने तिला आवाज दिला. ती भानावर येत त्याच्याकडे पाहिलं. प्लीज आज एकदा माझं ऐकशील? हंबल रिक्वेस्ट समज. दक्ष म्हणाला तशी ती आपसूक त्याच्यासमोर बसली. कॉफी? दक्षने विचारलं. तिनं सांगितलं तशी त्यानं तिच्या कपात कॉफी ओतली. बोल आता, काय बोलायचंय? दीक्षा कप हातात घेत निर्विकार चेहऱ्यानं म्हणाली. थँक्स, तू माझं ऐकून घ्यायला तयार झालीस. दक्ष बोलत होता की आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी असतं नॉर्मली, तुमच्यात आधी करतात का? दीक्षानं तिरकस प्रश्न विचारला तसा दक्षने खोल श्वास घेतला. दीक्षा, तू कधी पहिला पाऊस अनुभवलायस? दक्षने विचारलं. काय फाजील प्रश्न आहे हा? ऑफकोर्स येस, दीक्षा म्हणाली. किती सुरेख असते ना ती भावना, म्हणजे तळपणाऱ्या सूर्याच्या झळांनी त्रस्त झालेली जमीन अचानक भरून आलेल्या आभाळानं सुखावते. त्या अनोख्या संगमाचा साक्षीदार तो पाऊस बरसत राहतो आणि तप्त जमिनीला एक अलौकिक समाधान देऊन जातो. माझ्या आयुष्यातली तीच बरसात आहेस तू दीक्षा. पहिली वहिली, सुखावून जाणारी, कधी गरजणाऱ्या मेघांसारखी तर कधी बरसणाऱ्या धारांसारखी. मनावर साठलेलं सगळं मळभ दूर करणारी, काळजाला थंडावा देणारी तीच बरसात. दक्ष तिच्या नजरेत पाहत होता. दीक्षाचीही नजर त्याच्यावर स्थिरावली होती. तुला माहिती आहे, जेव्हा मी तुझी माहिती काढायला सुरुवात केली ना, तेव्हा डोक्यात प्रचंड राग होता तुझ्याबद्दल. काहीही करून या मुलीला जन्माची अद्दल घडवायची असा ठाम निश्चय केला होता मी. पण तू जसजशी कळत गेलीस तसतसा मी हरवत गेलो. आणि मग तो एक क्षण आला ज्यावेळेस मी स्वतःला पूर्णपणे हरवून बसलो दीक्षा. कारण त्या क्षणी मला पहिल्यांदा हे जाणवलं की मी तुझ्या प्रेमात पडलोय. दक्ष म्हणाला तशी दीक्षानं डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहायला लागली. दक्ष, मला बोलू देत दीक्षा. माहीत नाही हा मौका परत मिळेल की नाही. आज तुला अगदी मनापासून सांगतोय मी. आय लव्ह यू व्हेरी मच. हा दक्ष पार बुडालाय ग तुझ्या प्रेमात. मी खूप वाईट वागलो तुझ्याशी. जे झालं
त्यानंतर माझी लायकीही नाही आहे तुला प्रपोज करायची. पण तरीही हे ओझं मनावर घेऊन नसतो जगू शकलो तेव्हा ठरवलं, काहीही होवो, आज तुझ्यापुढे मन मोकळं करायचंच. खूप प्रेम करतो दीक्षा तुझ्यावर. तुझ्यापुढे खरंच काही दिसत नाही मला. तुझं हसणं, बोलणं, मला शिव्या घालणं, तुझी युनिक डिक्शनरी आणि त्यातून बाहेर पडलेली युनिक विशेषणं, हक्कानं मला ओरडणं, रुसणं, रागावणं, सगळंच गोड वाटतं मला. दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता. ती मात्र भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. दिशू, मला माहिती आहे तुझा माझ्यावर काडी मात्र विश्वास बसणार नाही. तू म्हणशील असा कसा हा माझ्या प्रेमात पडू शकतो, पण हेच सत्य आहे आणि ते कुणीही बदलू शकणार नाही. दीक्षा, हे सगळं ऐकल्यावर तू जो डिसिजन घेशील तो मी स्वीकारेन, कुठल्याही किंतु परंतु शिवाय. कधीही कंप्लेंट करणार नाही. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, माझ्या मनात फक्त तूच असशील. दक्षने बोलता बोलता तिचा हात हातात घेतला. दीक्षा अजूनही शॉकमध्ये होती. दक्ष असं काही बोलेल, रात्री एवढ्या लवकर बोलेल असा तिने विचारच केला नव्हता. ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत होती. दीक्षा, फक्त एकदा माझ्या भावना तुझ्यासमोर मांडायच्या होत्या. हलकं वाटलं खूप. यापुढे तुला जे योग्य वाटेल तेच तू कर. बाकी कोणाचाच विचार मनात आणू नकोस. मी येतो. गुड नाईट. दक्षने अलगद तिच्या गालावर थोपटलं आणि तो बाहेर निघून गेला. दीक्षा कितीतरी वेळ तिथेच बसून होती. दक्षचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं. त्याचं आय लव्ह यू म्हणणं तिच्या मनात रुंजी घालत होतं. डोळे भरून आले होते. मनात एवढा गोंधळ उडाला होता की विचारू नका. खरं काय, खोटं काय, काय योग्य, काय अयोग्य, काहीच कळेनासं झालं होतं तिला. यांत्रिकपणे उठून ती रूम बाहेर आली आणि तिची पावलं आपसूक दिग्विजयच्या रूमकडे वळली. तिला सत्य समजल्यावर दक्षने ती रूम लॉक करणं सोडून दिलं होतं. तिनं हळूच दरवाजा उघडला आणि आत गेली. दार बंद करून ती दिग्विजयच्या फोटोसमोर उभी राहिली आणि तिला रडू आवरलं नाही. बराच वेळ ती मूकपणे अश्रू ढाळत होती. मनातला राग उफाळून आला होता. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जरा मन शांत झाल्यावर मनाशी काहीतरी ठरवत दीक्षा तिच्या रूममध्ये निघून गेली. नेहमीप्रमाणे दिवस उजाडला आणि जो तो आपापल्या कामाला लागला. दक्ष उत्साहात उठून त्याचा आवरत होता. रात्री दीक्षासोबत बोलल्यावर त्याचं मन हलकं झालं होतं. ती काय डिसिजन घेते याची धाकधूक तर होतीच त्याच्या मनात, पण तरीही त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्याचं समाधानही होतं. त्यानं गेस्ट बेडरूममध्ये आवरलं आणि तो खाली निघून आला. समोर दिव्या आणि अनुराधा गंभीर चेहऱ्यांनी बसल्या होत्या. दक्षला त्यांचे चेहरे पाहून कसलाच अंदाज येत नव्हता. दक्षला पाहून अनुराधा झटकन उठल्या आणि त्याच्याजवळ आल्या. दक्ष, त्यांनी त्याचा हात पकडला. आई, काय झालंय? त्यानं न कळून विचारलं. दीक्षा, बघ ना दीक्षा, त्या काहीतरी सांगतच होत्या की दीक्षा हातात बॅग घेऊन खाली उतरली. दीक्षा? दक्ष तिच्याकडे लक्ष गेलं तसा तो आवासून तिच्याकडे पाहायला लागला. दक्ष, अरे ती सोडून चालली आपल्याला. हे घर सोडून जाणार म्हणतीये. तुला, मला, दिव्याला सोडून जाणार म्हणतीये. तू समजावणार आहे तिला. अनुराधा भाऊक होत म्हणाल्या तसं दक्षने चमकून दीक्षाकडे पाहिलं. दादा, समजाव ना वहिनीला प्लीज, दिव्या काकुळतीला येत म्हणाली. दीक्षा, दक्ष काही बोलणार तेच तिनं त्याला थांबवलं. तू विसरलायस का दक्ष, काल रात्री काय म्हणाला होतास? मी जो डिसिजन घेईन तो कुठल्याही किंतु परंतु शिवाय तू स्वीकारशील. मग मी हा निर्णय घेतलाय की मी आता यापुढे इथं राहू शकणार नाही. तुझ्या भावना जरी कितीही प्युअर असल्या तरी मी नाही प्रेम करू शकत तुझ्यावर दक्ष, नाही स्वीकारू शकत तुला. जो मनस्ताप तुझ्यामुळं मला झालाय त्यासाठी मी खरंच तुला माफ करू शकत नाही. आय कॅन ओनली हेट यू मिस्टर दक्ष कारखानीस. दीक्षा त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली आणि तो स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. दीक्षा 2 क्षण थांबली आणि अनुराधा आणि दिव्याकडे वळली. आई, दिव्या, खरं तर तुमचे आभार वगैरे मानून मला तुमच्या प्रेमाचा अपमान करायचा नाहीये. आमच्या लग्नाचं सत्य माहीत नसताना केवळ आपल्या मुलाचं या मुलीवर प्रेम आहे म्हणून तिला जीव लावणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. माझं बॅकग्राऊंड, खानदान काहीच माहिती नसतानाही तुम्ही मोठ्या मनानं मला या घरची सून म्हणून स्वीकारलत. मला प्रेम दिलत, आधार दिलात, माझ्यासोबत प्रत्येक प्रसंगी खंबीरपणे उभ्या राहिलात. त्याबद्दल मी खरंच तुमची शतशः ऋणी राहीन.
एरवी जर माझं आणि दक्षचं वेगळ्या परिस्थितीत लग्न झालं असतं ना, तर तुमच्यासारखी सासू मला मिळाली म्हणून मी बाप्पाचे आभार मानले असते. पण आपल्याला हवं तसंच नेहमी सगळं घडेल असं नसतं नाही. माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मला माफ करा, पण आता मला इथून जाऊ द्या प्लीज. दीक्षानं अनुराधांसमोर हात जोडले. नाही दीक्षा, काय करतेस हे? बाळा, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. आज हे जे काही होतंय त्याला अप्रत्यक्षरित्या आम्ही सगळेच जबाबदार आहोत. तुझ्यासारखी मुलगी मिळणं खरं तर आमचं भाग्यच म्हणावं लागेल. आत्तापर्यंत तू जे निर्णय घेतलेस त्यात मी तुझ्यासोबत होते, तशीच आजही मी तुझ्यासोबत असेन. काळजी करू नकोस. अनुराधा रडू आवरत म्हणाल्या. थँक्यू आई. दीक्षा त्यांच्या पाया पडली. वहिनी. दिव्या तिच्या गळ्यात पडली. स्वतःची काळजी घ्यायची हा दिव्या, आणि अभ्यास नीट करायचा, ओके? दीक्षा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तशी ती रडतच तिनं मान डोलावली. आय विल मिस यू वहिनी. आय विल मिस यू टू दिव्या. दीक्षा तिला कुरवाळत म्हणाली. तिचं दक्षकडे लक्ष गेलं. तो शांतपणे तिच्याकडे पाहत उभा होता. ती चालत त्याच्याजवळ गेली. टेक केअर मिस्टर दक्ष कारखानीस, आणि प्लीज परत कधी कुठल्या मुलीच्या इमोशन्सशी खेळू नका. खूप त्रास होतो. दीक्षानं भावनाशून्य चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं. तो मात्र भरल्या डोळ्यांनी तिला मनात साठवत होता. दीक्षानं घरावर नजर फिरवली आणि बॅग उचलून मागे न बघता घराबाहेर पाऊल टाकलं. ती गेली आणि अनुराधा दिव्याला मिठी मारून हमसून हमसून रडायला लागल्या. दक्ष काही क्षण तिथेच उभा होता. ती नजरेआड झाली तसा तो तडक वर रूममध्ये निघून गेला. दादा. दिव्यानं त्याला आवाज दिला. दिव्या, एकटं राहू देत त्याला जरा वेळ. अनुराधा दिव्याला अडवत म्हणाल्या. दीक्षा घरातून बाहेर पडली आणि कॅबमध्ये बसली. मन भरून येत होतं, पण त्याच वेळेस मोकळंही वाटत होतं. अखेर या मॅरेज ट्रॅपमधून तिची सुटका झाली होती. तिनं कॅब सरळ घराच्या दिशेनं वळवली. दक्ष शून्यात पाहत बसला होता की कार्तिक त्याच्या रूमचा दरवाजा उघडून आत आला. दक्ष. खाली मावशी म्हणाली. दीक्षा, खरं आहे का हे? कार्तिक हायपर होत म्हणाला. हो, दक्ष म्हणाला. व्हॉट? अरे मूर्ख आहेस का तू दक्ष? ती निघाली आणि तू तिला जाऊ दिलंस? बुद्धी गहाण ठेवली आहेस का तू? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि थांबव तिला, कार्तिक ओरडत म्हणाला. त्यानं काय होईल कार्तिक? दक्ष त्याच्याकडे पाहत म्हणाला. काय होईल म्हणजे? अरे प्रेम करतोस ना तिच्यावर? कार्तिक खेकसला. हो, करतो ना, जीवापाड करतो. पण तिचं जर माझ्यावर प्रेमच नसेल तर? कार्तिक, मी ऑलरेडी एकदा तिला जबरदस्ती माझ्या आयुष्यात घेऊन आलोय. आता मला तिला जबरदस्ती माझ्या आयुष्यात ठेवायचं नाहीये. मी कायम तिच्यावर प्रेम करत राहीन, पण तिला जर वेगळी वाट निवडायची असेल तर मी तिच्या आड येणार नाही, दक्ष म्हणाला. काय गाढवपणा आहे हा दक्ष? कार्तिक त्याच्यासमोर बसला. गाढवपणा कसला त्यात? प्रेम म्हणजे परिपूर्णता, हेच फक्त माहिती आहे ना तुला मला. कधी कधी प्रेम म्हणजे त्यागही असतो कार्तिक. ओहो, त्यागमूर्तीस ना तुम्ही. मग आता काय करणार आहेस? विसरून जाशील तिला? कार्तिक उपहासानं म्हणाला. शक्य तरी आहे का कार्तिक? तिला विसरणं नाही जमायचं मला. तिचं प्रेम जपून ठेवणार आहे मनाच्या एका कोपऱ्यात. ती समोर नसली म्हणून काय झालं? तिच्यासोबत घालवलेले मेमोरेबल मुमेंट्स तर आहेतच ना. नेव्हर लूज होप कार्तिक. काय माहीत, कधीतरी पुढे जाऊन काही मिरॅकल झालं तर? दक्ष उदास हसत म्हणाला. दक्ष. आता मात्र कार्तिकचे डोळे भरून आलेले. त्यानं दक्षला मिठी मारली. आय लव्ह हर कार्तिक. आय मिस हर. आय लव्ह हर अ लॉट. दक्षचाही बांध फुटला. कार्तिक त्याला बराच वेळ शांत करत होता. दीक्षानं बेल वाजवली आणि काही मिनिटात तिच्या आईनं दार उघडलं. दिशू. त्यांनी आनंदानं तिला मिठी मारली. त्यांचा आवाज ऐकून बाकी सगळे बाहेर आले. दीक्षा. तिच्या काकूनं पुढं होत तिला जवळ घेतलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.